वनरक्षक वनसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये वन विभागामध्ये वनरक्षकच्या जवळपास 1400 प्लस जागा रिक्त आहेत। त्याचबरोबर वनसेवकच्या 12,991 पदे निर्माण करणे शासनाची मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आणि येणाऱ्या दिवसामध्ये जे मोठी वन विभागामध्ये हे भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। वनरक्षकच्या जवळपास 1400 जागा आणि वनसेवकच्या 12,991 जागा, तर 14,500 प्लस जागांसाठी ही भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आणि जे वनसेवकचं जे पद आहे हे नव्याने निर्माण या ठिकाणी करण्यात आलं आणि गट ड संवर्गातलं हे पद आहे। आणि यामध्ये अजूनही जे विद्यार्थी मित्रांनो डिक्लेअर नाही झालाय की यामध्ये पेपर आहे की नाही आहे, एक लक्षात ठेवा। त्याचबरोबर यामध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते, 12वी पास लागते वनसेवक मध्ये। जे वनरक्षकचं जे पद आहे वनरक्षक मध्ये शिक्षण 12वी पास लागते आणि त्याच्यासाठी सुद्धा काही अटी शर्ती एक लक्षात ठेवा, ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। वनरक्षक आणि वनसेवकची ही भरती कधीपर्यंत निघणार आहे तर याबद्दल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक वनसेवकची भरती कधीपर्यंत निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा। तर मी तुम्हाला आतापासून करून सांगू राहिलो, जेणेकरून जे तुमचे या ठिकाणी अभ्यास होणार आहे, तुमचं जे विद्यार्थी मित्रांनो तयारी होणार आहे, तुमचा जर अभ्यास झाला, तुमची तयारी झाली, तुमचंच त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि एकदम फॉर्म भरणे चालू झाले वनरक्षक वनसेवक भरतीचे आणि तुम्ही तेव्हा स्टार्टिंग मग त्यावेळेस या ठिकाणी जेव्हा फॉर्म भरणे चालू झाले तेव्हा जर स्टार्टिंग केली तर आपली तयारीच नाही होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आतापासून मी तुम्हाला सांगत आहे जेणेकरून तुम्ही आपापल्या तयारीमध्ये लागले पाहिजे आणि तुमचं सिलेक्शन या ठिकाणी झालं पाहिजे। तर वनरक्षक वनसेवकची भरती कधी निघणार आहे हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते येणार, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, सिलेक्शन प्रोसेस काय, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। आणि भरती कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। वनरक्षक आणि वनसेवक या दोन्ही भरतीचे जे विद्यार्थी मित्रांनो या अगोदर अपडेट आलेला आहे आणि वनसेवकच्या 12,991 पद निर्माण करणे शासनाची मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। या अगोदर शासन निर्णय सुद्धा आलेला आहे वनसेवकचा, ठीक आहे। त्याचबरोबर जे वनरक्षकचे सुद्धा या अगोदर अपडेट आला आहे, तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल 2005च्या माहितीच्या अधिकारानुसार त्या ठिकाणी किती जागा वनवृत्तानुसार रिक्त आहे याबद्दल माहिती विचारली होती, तर त्या जिल्ह्यानुसार जागा ज्या विद्यार्थी मित्रांनो आहे एक लक्षात ठेवा। तर हे दोन अपडेट या ठिकाणी आलेले आहे याच्या अगोदर एक लक्षात ठेवा आणि नक्कीच हे भरती येणार आहे एक लक्षात ठेवा। वनसेवक भरतीबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगून देतो। वनसेवकचं जे पद आहे हे नवीन जे विद्यार्थी मित्रांनो निर्माण करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये जे हे गट ड संवर्गातलं पद आहे यामध्ये जर सिलेक्शन झालं तर पगार तुम्हाला या ठिकाणी 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर हे गट ड संवर्गाचं पद असल्यामुळे यामध्ये वयोमर्यादा जास्त असणार आहे, म्हणजे 18 ते 38 वर्षापर्यंत असणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये पेपर सुद्धा असू शकते, एक लक्षात ठेवा, कारण की हे जे विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवेने भरती घेतली जाणार आहे तर पेपर सुद्धा यामध्ये असू शकते आणि वनरक्षकचा सिलेबस त्यामध्ये असू शकतो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्याचबरोबर यामध्ये जर पाहिलं आपण यामध्ये एक अट ठेवण्यात आली वनसेवक मध्ये की यामध्ये जास्त शिक्षणवाले विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही। तुम्ही फक्त 10वी पास आहे 12वी पास आहे तुम्हाला फॉर्म भरता येते आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्या मुलांना फॉर्म भरता येणार नाही। तर तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी दिसत असेल तर त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो शासन निर्णयामध्ये ते माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे, एक लक्षात ठेवा। आणि वनसेवकचं जे पद आहे हे तामिळनाडू सारख्या राज्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो अस्तित्वात आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे या ठिकाणी जे याच्या जागा या ठिकाणी येणाऱ्या दिवसामध्ये, ठीक आहे। त्याचबरोबर वनसेवक मध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला कोणकोणतं काम करावं लागणार आहे। प्रत्येक नियत क्षेत्रासाठी वनरक्षकास सहाय्य म्हणून काम करणे, यामध्ये नियत क्षेत्राचे गस्त करून वनांचे संरक्षण संवर्धन करणे, वन्यजीवांचे संरक्षण करणे, वन गुन्हा नोंदवण्यासाठी सहाय्य करणे, तपासात सहाय्य करणे, प्रचलित नियमाप्रमाणे वन क्षेत्राच्या सीमांची देखभाल करणे, वन वनापासून संरक्षण करणे, वनोपजीवांचे संरक्षण करणे, रोपवनांचे कामे, JMFC VED इत्यादी संदर्भात कामे, कार्य आयोजनाच्या अनुषंगाने कामे, मानव वन्यजीव
संघर्षाच्या घटना हाताळण्यासाठी सहाय्य करणे व त्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहाय्य करणे, रेस्क्यू ऑपरेशनची कामात सहाय्य करणे, रोहयो अंतर्गत कामे, शासनाच्या विविध योजनेअंतर्गत येणारे कामे या सर्व कामात वनरक्षकास सहाय्य करणे, याशिवाय वनसेवकास वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले कामे करणे, हे सर्व काम जे तुम्हाला वनसेवकमध्ये करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आता वनरक्षक वनसेवकची ही भरती कधीपर्यंत निघणार असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर मी तुम्हाला आताच सांगून देतो, वनरक्षक वनसेवकची जी भरती आहे हे मार्च महिन्याच्या एंडिंगला जे विद्यार्थी मिळवणे निघण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे. तर आतापासून जे आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून आपापल्या अभ्यासमध्ये लागा, अभ्यास सुद्धा चालू ठेवा, त्याचबरोबर ग्राउंडची सुद्धा तयारी चालू ठेवा. ठीक आहे. कारण की वनरक्षक भरतीमध्ये जर तुमचं सिलेक्शन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ग्राउंड तुम्हाला टफ ठेवावं लागणार आहे, तेव्हाच तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. कारण की वनरक्षकमध्ये ग्राउंड खूप टफ आहे. तर वनरक्षक वनसेवकच्या जवळपास 14,500 प्लस जागांसाठी ही भरती तुम्हाला जे विद्यार्थी मिळवणं मार्च महिन्याच्या एंडिंगला सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटू शकते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर वनरक्षक भरतीमध्ये जर पाहिलं आपण, वनरक्षक भरतीसाठी 12वी पास लागते. तुमचा 12वीमध्ये अर्थशास्त्र किंवा भूगोल ह्या दोनपैकी विषय असेल तर महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे वनरक्षक या पदामध्ये. ठीक आहे. वयोमर्यादा 18 ते 27 राहते. SC/ST ला 5 वर्षे सूट असते. ठीक आहे. त्याचबरोबर यामध्ये OBC कॅटेगरीला 3 वर्षे सूट असते. त्याचबरोबर वनरक्षक भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं, सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा असते वनरक्षक भरतीमध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी प्रोसेस आहे. तर सर्वात अगोदर तुमचं यामध्ये काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे वनरक्षक भरतीमध्ये. तर पेपर हा जे विद्यार्थी मिळवणं 120 मार्काचा असते. 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, ज्यामध्ये सामान्य ज्ञान जनरल नॉलेजचे 15 प्रश्न, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न, टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. एका प्रश्नाला 2 घंटे 1.5 घंट्याचा टाइम असते. आणि आपल्याला जे यामध्ये निगेटिव्ह मार्किंग एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर तुक्के मारले तुम्ही या ठिकाणी चालते, तर यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते. ठीक आहे. आणि 1.5 घंट्याचा पेपर ह्या असते. आणि हे TCS कंपनी वनरक्षकचा पेपर घेत असते आणि गणिताचे प्रश्न नसते वनरक्षकमध्ये. ठीक आहे. आणि पासिंगचा जर आपण विचार केला तर 60 पैकी तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल, SC, ST, OBC, EWS, NT, BG, ओपन, SBC, SCBC, तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल, 60 पैकी जर तुमचे 27 प्रश्न बरोबर आले तर तुम्ही पेपर पास असता आणि तुम्हाला ग्राउंडसाठी बोलावले जाते, एक लक्षात ठेवा. तर एवढी कमी यामध्ये पासिंग ठेवण्यात आलेली आहे. ठीक आहे. आणि आपण ग्राउंडमध्ये जर पाहिलं तर उंची किती लागते वनरक्षक भरतीमध्ये, 163 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागते. महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर लागते. छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. ST कॅटेगरीचे असाल तर उंची 152.5 सेंटीमीटर उंची लागणार आहे. महिला उमेदवार ST कॅटेगरीचे असाल तर 145 सेंटीमीटर उंची लागणार आहे. छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी. ठीक आहे. आणि वनरक्षक भरतीमध्ये ग्राउंडचा जर विचार केला तर एकदम टॉप ग्राउंड आहे वनरक्षक भरतीचा. तर यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी पहिला जॉईंट आहे तर हा 5 किलोमीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांसाठी आणि तुम्हाला 17 मिनिटाच्या अंदर मारायचं आहे. तुम्ही जर या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंग हे 17 मिनिटाच्या अंदर आले तुम्हाला 80 मार्क या ठिकाणी भेटणार आहे. तर 120 मार्काचा पेपर आणि 80 मार्काचा ग्राउंड, टोटल 200 पैकी मेरिट लागत असते वनरक्षक भरतीचं. तर यामध्ये तुम्ही 17 मिनिटाच्या अंदर आले तुम्हाला 80 मार्क या ठिकाणी पैकीच्या पैकी भेटणार आहे. महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं, महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंग आणि 3 किलोमीटर रनिंग महिला उमेदवार 12 मिनिटाच्या अंदर आल्यात तुम्हाला 80 मार्क या ठिकाणी भेटणार आहेत. पुरुष उमेदवारांना सुद्धा 17 मिनिटाच्या अंदर मारायचा आहे. 1 मिनिट जर जास्त झाला तर 10 मार्क मायनस आपले या ठिकाणी होते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये जे 3 किलोमीटर रनिंग आणि 12 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी तुम्हाला धावायचं आहे तर तुम्हाला 80 मार्क भेटणार आहे. स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर वनरक्षक भरतीमध्ये हे झाल्यानंतर आणखीन एक टेस्ट असते. पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालवावं लागते 4 घंट्यामध्ये आणि महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालवावं लागते 4 घंट्यामध्ये. अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये राहा. लेखी परीक्षेत सुद्धा तयारी चालू ठेवा, अभ्यास सुद्धा चालू ठेवा, कारण की येणाऱ्या दिवसामध्ये वनरक्षक वनसेवकच्या भरती निघत आहे. तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. आजच्यासाठी इथंच थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.